जरा काही पद्धत वगैरे असते की नाही, आपल्या घरी पाहुणे आले आणि त्यांच्या हातात असं असलं तर असं हिसकावून घ्यायचं. हा, काही वाटतं तुला असे कामं करायची? गोड असे वाटते. असे कामं करायला दहशत लागते, दहशत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा अननोन ट्रॅव्हलर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण रायगडचा एक व्लॉग टाकलेला आहे. त्यानंतर आपण हा प्रतापगडचा एक व्लॉग टाकत आहे. आपण आता थेट प्रतापगड जाणार आहोत, त्यानंतर मग महाबळेश्वर जाणार आहोत. तिकडे रायगड बघितला, त्यानंतर आता प्रतापगड बघितला आहोत. इकडे जर बघितलं तर विषय असा आहे की हे आहे ग्रामीण कोकण, आणि ग्रामीण कोकण असल्या कारणाने जशी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तशी झालेली नाही आहे. पर्यटनाच्या भरोशावर कित्येक लोक इथनं प्रतापगडाची जर सुंदरता बघितली तर रायगडाला साजेशी सुंदरता इकडे पाहायला मिळते, आणि हिरवळ जरा जास्त आहे. त्याचं कारण पावसाचं जास्त प्रमाण. आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. हेडफोन लावून जर ऐकलं तर फार सुंदर असं दिसतंय. ही जर बघितलं तर ही तटबंदी आहे. जवळजवळ तुम्ही बघू शकता की कुठं कमी कुठं जास्त अशी तटबंदी पाहायला मिळते. आता जर बघितलं तर खाली बरेचसे असे भुयार इथं दिसत आहेत. तिकडून पण जाता येते आणि इकडून पण जाता येते. पूर्ण असं पूर्ण गडाला ही तटबंदी लावलेली आहे. खूप छान असं हे दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. गडावरती माकडांचा सुळसुळाट आहे. तुम्ही जरा जपून राहणं अत्यंत गरजेचं आहे. काही माकडं तुमच्याकडचं खाण्याचं साहित्य किंवा इतर साहित्य घेऊन घेतात. गडावरती पुनर्बांधणीचं म्हणजेच पायऱ्या वगैरे लावण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता की ह्या तटबंदीने आपण जातो. परंतु मित्रांनो, प्रतापगडाचं पायथा आहे, तिथंच अफजल खानाचा वध झाला होता आणि शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा काढला होता. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच प्रतापगडावर आज आपण बघण्यासाठी आलो आहोत. तुम्ही बघू शकता की आजूबाजूला पूर्ण असा डोंगर दऱ्याच आहे. खाली जर बघितलं तर कपारी आणि पूर्ण हे सगळं घनदाट आहे. कारण वरती महाबळेश्वर, आणि जसं जसं आपण खाली जातो तसं खाली जास्तचं खाली गेल्यानंतर रायगड. वरची जी साईड आहे तिकडे पूर्णपणे हिरवगार आणि हिरवगच्च आहे. असं जे आहे हे पाणी तापवण्यासाठी आहे. म्हणजे खालून तुम्ही बघू शकता की जडतण किंवा काही लावता येते आणि वरनं पाणी तापते. जसं पाणी तापते तसं त्याची लेवल वर येते आणि खालून तेच गरम पाणी आपल्याला मिळते. हे जुन्या पद्धतीचं इंग्रजकालीन एकंदरीत पाणी तापवण्याचं साधन आपल्याला म्हणता येईल. प्रतापगडापाशी आपल्याला इथे दिसलेलं आहे. तिकडे रायगड बघितला, त्यानंतर आता प्रतापगड बघितला आहोत. इकडे जर बघितलं तर विषय असा आहे की हे आहे ग्रामीण कोकण, आणि ग्रामीण कोकण असल्या कारणाने जशी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तशी झालेली नाही आहे. पर्यटनाच्या भरोशावर कित्येक लोक इथनं किंवा मग जे खाली गावं आहेत त्यांचं जर जीवन बघितलं तर अत्यंत हलाखीचं आहे. म्हणजे अजूनही गॅस इकडे आलेला आहे, परंतु तुरळक आहे. आणि दुसरी गोष्ट, गॅस असूनसुद्धा परवडेल की नाही ही शंका आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर इथं बघू शकता की आजूबाजूच्या जंगलातील इंधन इथे जमा केलेलं आहे. अशा एकंदरीत परिस्थितीत अजूनही हा ग्रामीण कोकण आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रभर चालू होती. म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र किंवा गुजरातसोबत मुंबई, एकंदरीत असं सिच्युएशन होती. आणि आपली मागणी होती की आपल्याला मुंबई मिळायला हवी, कारण मुंबई महाराष्ट्रात होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू असताना इकडे तुम्ही बघू शकता की शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आले होते, परंतु अक्षरशः त्यांना येऊ दिलं नव्हतं. कारण असं होतं की त्यावेळेस मोरारजी देसाई असं म्हटले होते की मुंबई तुमची तर भांडी घासा आमची, असं एकंदरीत परिस्थिती होती. आणि त्याच काळात हे आंदोलन पूर्णपणे छेडलं होतं, म्हणून त्यांना इकडे येण्यास विरोध होता. तर त्यांच्या गाडीसमोर अक्षरशः आंदोलक झोपले होते. असं एकंदरीत ह्या पुतळ्याचा इतिहास आहे. वास्तविक आम्ही पूर्ण कोकणची ट्रिप करण्याचं योजलं होतं, परंतु विषय असा झाला की अलिबाग बीच बघितला आणि त्यानंतर आमचं असं होतं की पूर्ण कोकण फिरायचं. परंतु तो एक बीच बघितल्यानंतर अजून त्याच्या शेजारचा 2 किलोमीटर अंतरावर असणारा बीच बघितला. 2 बीच बघितले आणि त्यानंतर एवढं असं वाटलं, म्हणजे भारी वाटलं. त्यानंतर बीच बघावं असं एकंदरीत वाटलं नाही. मग त्यानंतर कोकणात फिरल्यापेक्षा आम्ही डायरेक्ट तिथनं चेंज केला प्लॅन आणि डायरेक्ट रायगडावरती आलो. मग रायगडावरती आम्हाला 110 किलोमीटर अंतर कापायला
जेमतेम 4 ते 5 तास लागले. आता ते कशामुळे वेळीवाकडी वर्ण आणि ग्रामीण हा कोकण आहे, पूर्ण डोंगर दऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यातून मार्ग काढत करत आम्ही आलो. सायंकाळी आम्हाला 6:30-7 वाजले. मग आम्ही कॅम्पिंग केली रायगडाच्या पायथ्याशी. तिथं जेवण वगैरे बनवलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि सकाळीच एक 5 वाजता उठून पूर्ण आवरून 6 वाजता आम्ही निघालो तिथनं. कशासाठी? रायगड बघण्यासाठी. रायगड बघायचा जर असला तर मित्रांनो तुम्ही सकाळी सकाळी बघा. कारण काय होते की तुम्ही कितीही बघितला रायगड तरी कमी आहे. त्यामुळे वेळ राहत नाही आणि 6 तास बघूनही तरी आम्हाला रायगड बघता नाही आला. म्हणजे सकाळी 6 वाजता आम्ही निघालो, 6 ते 12पर्यंत पूर्ण रायगड बघितला आणि पायथ्याला आलो तरीसुद्धा आमचं बघणं झालं नाही. त्यानंतर मग आम्ही पुढं कुठं जायचं तर पुढं असं ठरवलं होतं की महाबळेश्वर. परंतु विषय असा झाला, महाबळेश्वर येता येता परत आम्हाला मधात प्रतापगड आहे हे लक्षात आलं. मग महाबळेश्वर न जाता आम्ही प्रतापगडावरती आलो. प्रतापगडाचं एक वैशिष्ट्य असं आहे की रायगडापेक्षा प्रतापगड हा पूर्ण हिरवागच्च दिसतो. तुम्ही जर इथं बघितलं तर पार तिकडून ते इकडून पूर्ण हा सगळा परिसर एक हिरवागच्च आहे. आणि आजची जर तारीख बघितली तर 16 फेब्रुवारी आज आपण इथं आलेलो आहोत आणि पूर्ण गच्च परिसर हा हिरवागार आहे. उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. आणि तिकडे जर बघितलं तर रायगड त्या साईडनं एवढं हिरवळ नाही आहे. आता विषय असा आहे की पूर्ण रायगड हा खाली आहे आणि हे वरवर आपण जात आहोत. तर इकडे महाबळेश्वर आहे. महाबळेश्वरच्या लगतच एक 10-12 किलोमीटर अंतरावर हा प्रतापगड आहे. तर फुलाची पाकळी काय म्हणता येईल तसं वातावरणात चेंज होत राहते आणि तशाच पद्धतीने एकंदरीत थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर आणि थोडंसं का होईना इथं हवा आपल्याला थंडगार पाहायला मिळतो. गडांचा गड रायगड आणि त्यानंतर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, तिथून जर क्रम लावायला घेतलं तर प्रतापगडही काही मागे नाही. कारण प्रतापगडाचं जे सौंदर्य आहे ते काही वेगळंच आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक गडाचं एक त्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि प्रतापगडही त्यातलं एक म्हणता येईल. या शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्याची तुलना जगजेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकते. पोर्तुगीज गव्हर्नर गोवा, इसवी सन 1666. थोडीशी मस्ती मजा मस्करी करून ही ट्रिप थोडीशी यादगार बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग राजे पुन्हा कोणाला कापायचं तुम्ही सांगा, आज युद्धच करून खात आहे. आणि वरती प्रतापगड आहे, खाली आता पायथ्याशी मी जात आहे. पुढे आपण महाबळेश्वरला जाणार आहोत. तर थोडी स्ट्रॉबेरी घेतली, छान स्ट्रॉबेरी. तुम्ही पण या, खावा, आनंद करा. चल ना, काही पद्धत वगैरे असते की नाही, आपल्या घरी पाहुणे आले आणि त्यांच्या हातात असं असलं तर असं हिसकावून घ्यायचं. हा, काही वाटते तुला असे कामं करायची? असे कामं करायला दहशत लागते, दहशत. मार खाणे म्हणजे मग एक काम कर, ये बॅगेत ठेव, एक बॅगेत ठेव तू. हे शिकवलं का तुला? मी म्हटलं गाइस गेलं. गाइस इसके पीछे प्रतापगड पाहून आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला. त्यामुळे आम्हीच जाणार आहोत, तुम्ही ना काही येऊ. तुम्ही बघू शकता हा सगळा जुगाड घेतलेला आहे आणि हा सगळा जुगाड घेऊन पहिला आम्ही अलिबाग नंतर त्यानंतर आम्ही रायगड आणि त्यानंतर हा वरती तुम्ही बघत आहात प्रतापगड आणि त्यानंतर आता थेट आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरच्या दिशेने. जर तुम्ही बघितलं तर हे काही सोपं नव्हे. इथं एवढी मोठी बॅग, ही बॅग त्याच्यावरती आणि मला ते पूर्ण इथं घ्यावं लागते. त्यामुळे माझे आता इतके वांदे चालू आहे की तुम्हाला काय सांगू. ट्रॅव्हलिंग खूप भारी वाटते करताना, परंतु जेव्हा तुमचे जाऊ द्या ते शब्द मी उच्चारणार नाही, ते असं काही होते की मग सांगता सोय नाही. तरीही आता कॅम्पिंग करायची आहे पुढे जाऊन. 7 आम्हाला तिथंच होतील. तर बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, शुक्रिया, नमस्कार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण संपूर्ण
प्रतापगड बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.